या. मस्त आहे ना. आणि तुम्ही मोजा. बरं आम्ही ऐकलंय की तुम्ही माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवणारा आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणारा अर्क बनवतात. माझ्याबद्दल बरीच माहिती जमा केली तुम्ही. अहो विंजे सरकार आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं. बरं आमची एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला बघायला मिळेल का तो? बघण्यासाठी आहे ना. पण पाहिजे असेल किंमत मोजावी लागेल. अहो देऊ की. मला आवडला ना की तुम्ही म्हणाल तेवढी किंमत देऊ. बघू बरं जरा. नाही नाही नाही, नको नको. अर्काची परीक्षा नको. मागे हा अर्क आम्ही प्यायलो आणि डोक्यामध्ये नुसते मुंग्या फिरायला लागल्या होत्या. नकोच. काय मग विंजे सरकार, हा अर्क पाजून कोणाला स्वतःच्या तालावर नाचवायचंय? तुम्हाला काय? हो तुम्हाला. या विंजे सोडा मला. इंदे आता हिला तू अर्क पाजायचा. इंदुराई, इंदुराई, हा नाही. घाल. विंजे, विंजे मी तुला सोडणार नाही. इंदू नाही. गाडी माझ्यावर प्रयोग करू नकोस. इंदू नाही. आता दे नाही, दे तिला तिचा तो अर्क दे. नाही. नाही काय नाही. या अर्काच्या तालावर सगळ्यांना नाचवलंस ना, आता तुझी बारी. चल. नाही. ए तुला सोडण्यासाठी बांधलेलं नाहीये. हा अर्क तुला घ्यायलाच लागल. बघ तेच बघ तुझ्या अर्काची कशी झाली ते. इंदू नाही. एक तोंड उघड. तोंड उघड. तोंड उघड. उघड. मोठ्या बाई नाक धरा. तोंड उघडतंय. धरा धरा. होतोय का ते अर्काचा असं? रत्ना, आता मी जे विचारल त्याचं नीट उत्तर द्यायचं. देशील ना? जावई बापू शूट करा. देशील ना उत्तर? मला सांग, आमच्या गोपाळचा खून कुणी केला? काकी, काकी, अहो काकी, काकी. अगं हो हळू हळू लागेल की. व्यंकू महाराज आले, कळलं. कुठे आहेत ते? अगं इंदू हो, काका परत आलेत. इंदू विठुरायाची कृपा झाली बघ.
व्यंकू महाराजांना विठुरायाचं जाणं खूप लागलंय हो. ते तर आहेच ग, पण तू त्यांची लाडकी आहेस. तुझ्यावर ते चिडले रागवले याचा जास्त त्रास झालाय काकांना. पण माणूस आपल्या माणसावरच रागवतो ना. हो बरोबर आहे इंदू, पण त्यांनी जरा ते माझे गुरु आहेत. हा, मला वाईट वाटलं होतं जेव्हा श्रीकलेसाठी त्यांनी मला रागवलं, पण मायबापासारखी माया केली आहे त्यांनी माझ्यावर. लहानपणापासून सांभाळलंय, शिकवलंय, असंख्य चांगल्या गोष्टी केल्यात माझ्यासाठी. त्या कशा विसरू मी? ते काय नाही, माझ्या व्यंकू महाराजांना माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अजूनही यांच्या मनातली खंत गेलेली दिसत नाहीये. त्या रत्नाने धोका दिला आपल्याला, सोडून गेली ती. मग त्यात आश्चर्य काय? सारखा पैसा 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 करत होती ती. गेली ना, बरंच झालं. आणि गेली नसती ना तर तिच्या कंबरडात लाथ घालून तिला हकललं असतं मी. श्रीकला, असल्या भिकार लोकांना डोक्यावर बसवायचं नसतं. हो का? मग आता लोकांना वश करण्याचा अर्थ कोण बनवून देणार आहे आपल्याला? तुम्ही बनवणार आहात? आहे तेवढा वापरायचा. नाही, अशी आपल्याला आता फार गरज पडणार नाहीये तिची, कळलं? गरज पडणार नाही म्हणे. हे बघा, संपलाय अर्क. एक थेंब सुद्धा उरला नाहीये त्यात. संपुदेव, पोपटराव लांडगे पाटील ही स्वतःच्या हिमतीवर लढणारे आसामी आहे. अर्क फिरकत संपलं म्हणून काही फरक पडत नाही. मी घाबरत नाही. थोडक्यात तुम्ही पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता पूर्णपणे रेडी आहात. काय बोलतेस तू हे? काय बोलतेस तू हे? कोण कोण आम्हाला जेलमध्ये टाकणार आहे? आम्ही आमच्या मार्गात येणाऱ्याला असं चिरडून टाकू ना? तुमचा हाच माजना एक दिवस तुम्हाला मातीत घालणार आहे बाबा. अहो, आता तरी हवेत तरंगू नका. या जरा जमिनीवर या. अहो, त्या रत्नाची गरज आहे आपल्याला. आता तरी हवेत तरंगू नका तुम्ही. आता आम्ही काय करावं? तिच्या पायावर लोटांगण घालावं का? त्याने काय होणार आहे? आणि मग कशाला काय होणार आहे? ह्यावर आता एकच मार्ग आहे. अहो, ती पोर धावत पळत तुम्हाला भेटायला आली होती आणि तुम्ही असं वागताय? अहो, नका ना असं करू. तिला खूप बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला नाही बोलायचं? हे बघ, मला पण बोलायचंय तिच्याशी. हो ना, मग बोला की. कोणत्या तोंडानं बोलू? तिच्या समोर उभं राहण्याची हिंमतही होत नाही. अहो, आपल्या माणसांशी बोलायला हिंमत कशाला पाहिजे? तुम्ही तिच्यासाठी वडिलांसारखे आहात. तीच म्हणाली की व्यंकू महाराजांना पूर्ण अधिकारी माझ्यावर रागवण्याचा. तो तिच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही ऐकणारच नाही आहात ना माझं? तुम्हाला नाही असं वाटत का की असं वागून तुम्ही तिच्यावर अन्याय करताय? आणि तुम्हीच जास्त वागलात तर त्या पोरीने काय करायचं? शकू, घाई करू नकोस तू. तुम्ही खूप ताणताय आता. ते काही नाही,
तुम्हाला तिच्याशी बोलावं लागेल आज. इंदू, इंदू, काय झालं काकी? तुला तुझ्या व्यंकू महाराजांशी बोलायचंय ना? बोलू का महाराज? बोल की. एक विचारायचं होतं महाराज. श्रीकला, अगं बोल ना, काय उपाय आहे तुझ्याकडे? त्या मंदिराला आग लावायची आपण. श्रीकला, तुला वेड लागला का? का? काय झालं? नाही नाही, मला वाटतं तुला वेड लागलाय. तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. हो का? हो. बर मग तुमच्याकडे काही दुसरा मार्ग आहे का बाबा? काय नाहीये ना उत्तर? तू पण पोपटराव लांडगे पाटील, आत्ताच्या परिस्थितीत हाच एक उपाय आपल्याकडे. 3 दिवसात डॉक्युमेंट्स आणू शकणार आहोत आपण? नाही. मग आपल्याला हेच करावं लागतं. आणि सोडा ना, असंही त्या मंदिरात आता कोणतीच मूर्ती नाही, त्यामुळे त्या मंदिराच्या वास्तूसोबत तिथली ओरिजिनल कागदपत्र सुद्धा जळून खाक होते. श्रीकला, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. सोपं काहीच नसतं बाबा. काय ना, कन्व्हिक्शन आणून आपल्याला सगळं करावं लागतं. आता बघा ना, ह्या वाड्यात आपण येऊ असं आपल्याला कधी वाटलंही नव्हतं, पण आलो ना आपण इकडे. मला हरायला आवडत नाही, त्यामुळे जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते मी करणार, आणि हे सुद्धा मी करणारच. अहो अहो, इंदू काहीतरी विचारतीये, उत्तर द्या. महाराज, दर एकादशीला आपण कीर्तन सेवा करतो. आज एकादशी आहे, मला तुमच्यासोबत कीर्तन करायचंय. हे बघ इंदू, माझ्या वागण्यामुळे आपला विठुराया मंदिरातून निघून गेलाय. त्यामुळे कीर्तन सेवा करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार मला उरलेला नाही. महाराज, अहो असं बोलू नका. कीर्तन सेवेचा तुमचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे बघा महाराज, तुमच्या मनात जे काही वाईट सुरू आहे, तुमच्या मनाला जे काही खलतंय ना, ते विसरून जा आणि आज माझ्या कीर्तन सेवा तू कर, महाराज. कारण तुला तो अधिकार आहे. तू कर कीर्तन. ही हावरट रत्नी, हिला राहायला घर दिलं, हिला राहायला सगळंच दिलं, पैसे दिले, पण नाही, आमच्यावरच उलटली. नालायक कुठली. थांबा थांबा थांबा. नमस्कार. आम्हाला असं कळलंय की इकडच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठुरायाचीच मूर्ती नाहीशी झाली. तुम्हाला माहिती असेल ना त्याबद्दल? हो, माझ्यापेक्षा कोणालाच त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. दिग्रसकरांपासून मी वेगळे झाले तर ह्याच कारणासाठी. म्हणजे अहो, भक्ती बिक्ती काही नाहीये. हे ना फक्त पैसे कमवण्याचे मार्ग आहेत त्यांचे. विठुरायाच्या नावावर पैसे कमवतात ते. विठुरायाच्या नावावर जमिनी लाटल्या, पैसे लाटले, आणि आता काय कीर्तन सेवा करतात ना म्हणे, तर कीर्तन सेवेच्या नावावर पण पैसेच लाटतात.
अहो विठुराया गेला म्हणून आता कीर्तन करतील, त्यातूनही पैसे मिळवतील. मग विठुराया परत आल्यावरही कीर्तन करतील, म्हणजे पैसे मिळतील ना. तुम्हाला सांगते, हे सगळं ना पैसे मिळवण्याचं पॉलिटिक्स. पॉलिटिक्स बापरे, भयंकरच आहे हे. हो, अहो खूप भयंकर आहे हे. म्हणजे तुम्ही अजून खोलात गेलात ना तर अजून भरपूर माहिती मिळेल तुम्हाला. अजून जरा प्रकाश टाकाल का यावर? मला नक्कीच आवडलं असतं ह्यावर प्रकाश टाकायला, पण ना आता मी जरा बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तिकडे विठुरायाचं मंदिर आहे ना, तिकडे जा. सगळे दिग्रसकर आहेत आता तिथे. त्या ढोंगी दिग्रसकरांना ना सरळ विचारा, सगळी माहिती मिळेल तुम्हाला. जा जा जा, लवकर जा. हो दत्ता भाऊ, चला लवकर. हो इंद्राणी देवी, काय सुरू आहे? आज कीर्तन सेवा आहे अध्यक्षज महाराज. हो हमें भी जरा सेवा करने का मौका दीजिए. हाँ, तो तुझ्यासारखी कीर्तन सेवा नाही करू शकत मी, पण हे काम तर करूच शकतो. चालतंय, मग तुली मी आलेच. तर थांब ना. एका कामाला 2 जण कशाला? शाळेचं काम करून घेते ना मी. लिही म्हणलं ना. दत्ता भाऊ, चला पटकन कॅमेरा सेट करा. येस, रेडी. नमस्कार, मी इंडिया न्यूज 24/7 ची रिपोर्टर संध्या. आज आपण आलोय विठूचीवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात. आपण पाहू शकता की इथे कीर्तनाचा बोर्ड लिहिला जातोय, परंतु मंदिरात विठुरायाची मूर्तीच नाही. हो, धक्का बसला ना. मंदिरातली मूर्ती गायब झालीये, तरी सुद्धा इथे कीर्तनाचा घाट घातला जातोय. कशासाठी? पैशांसाठी? ही मूर्ती गायब होण्यामागे दिग्रसकरांचाच तर हात नाहीये ना. हो, तोंडाला येईल ते काय बोलताय? सत्य कटू असतं अधोक्षज दिग्रसकर. या मंदिराचा कारभार तुम्ही बघता, इथून येणारं उत्पन्न सुद्धा तुम्हीच घेतात. लोकांच्या श्रद्धेवर हे यांची पोळी भाजताय. श्रद्धा ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते रिपोर्टरीन बाई. बरोबर आहे, हे मंदिर दिग्रसकरांचं आहे, पण दिग्रसकरांच्या मालकीचं नाही बर का. अखंड सेवेचं व्रत घेतलंय दिग्रसकरांनी. आमच्या 7 पिढ्यांनी त्यांचं आयुष्य विठुरायाच्या चरणी अर्पण केलंय. हा काय आमचा धंदा नाही, आमची जबाबदारी आहे, आमची परंपरा आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त विठुरायाच्या चरणी आपला विश्वास अर्पण करतो. कधी फुलाच्या रूपात, कधी नारळाच्या रूपात, कधी त्याच्या डोळ्यात न येणाऱ्या अश्रूंच्या रूपात. आणि त्याच्यावरती मालकी असते ती फक्त विठुरायाची. कळलं? हे चांगलंच माहिती आहे आम्हा दिग्रसकरांना. पण आताच मी याबद्दल काहीतरी वेगळंच ऐकलं. ऐकलंस ना, ते तू तुझ्याजवळ ठेव. आणि आज माझ्या सुनेच्या कीर्तनाला ये. इथं सगळे हिशोब चोख मांडले जाते. तुला जर असं वाटलं की आमचं काही चुकतंय तर आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. पण तुझ्या या संशयाच्या वाऱ्यामध्ये आमच्या भक्तीचा दिवा नको विझायला. तुला प्रश्न पडलेत ना, पडू दे. आज त्या सगळ्याची उत्तरं तुला मिळतील. आणि येताना तुझा यो कॅमेरा पण घेऊन ये. पण आता इथं तुझा अर्धवट तमाशा नको. ये. मी सांगतेय ते एकदम नीट ऐकायचं.
आज त्या मंदिरात एकादशीचं कीर्तन आहे. सगळीकडून कोणालाही सुगावा न लागता ते मंदिर पेटवून टाकायचं. सगळं काही जळून खाक झालं पाहिजे, कळलं? काय ताई, मंदिर पेटवायचं? पण हे जोखमीचं काम आहे. काम होईल पण डबल पैसे लागतील. मिळतील. पण ऍडव्हान्स मिळाला तर बरं होईल. आधी काम मग दाम. हे बघा, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे इतकं मोठं काम देते मी तुम्हाला, कळलं? पण हे काम करताना जरा जरी चूक झाली ना किंवा काही घोटाळा झाला ना तर तुम्ही त्या आगीत जळून खाक व्हाल, कळलं? कळलं. जा, लागा कामाला.